पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। रुग्णालय की मृत्यूचा सापळा। हिरे वैद्यकीय मधील भोंगळ कारभारावर शिवसेना आक्रमक, अधिष्ठातांना घेराव। धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने गंभीर आरोप केले। रुग्णालय मृत्यूचा सापळा बनल्याचा दावा करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेनं अधिष्ठातांना घेराव घालून तीव्र जाब विचारला। गेल्या 2 महिन्यात उपचारांअभावी शेकडो रुग्णांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आलाय। शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या पाहणीत अपघात विभागासह अनेक प्रमुख विभागांमध्ये वरिष्ठ डॉक्टर गैरहजर असून संपूर्ण कारभार शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावर सुरू असल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी म्हटलंय। यासोबतच बंद लिफ्ट, व्हीलचेअर, स्ट्रेचरची कमतरता आणि जीवरक्षक उपकरणांचा अपुरा वापर अशा अनेक त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या। या सर्व गंभीर आरोपानंतर अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांनी गैरहजर डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचे आणि रुग्णालयातील परिस्थितीत सुधारणा करण्याचं आश्वासन दिलंय। या प्रकरणामुळे हिरे रुग्णालयाच्या रुग्णसेवेच्या दर्जावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मुख्य संपादक जतीन बोरसे। इकडे होतं एक्झाम आज कोण होतं ड्युटीला? मेल मेडिसिन। हा बोला, कोण होतं? तुषार चव्हाण सर। किती आले का? इथं सकाळपासून आले नाहीत। तिथं ओपीडीला पण नाहीत। आम्ही मेल ओपीडीला जाऊन आलो। मेल ओपीडीला त्या ठिकाणी कोण बसलेलं आहे बघा, चिन्मय साळुंके बसलेले आहेत मेल ओपीडीला, असिस्टंट प्रोफेसर, आणि बाकी सगळे काही ज्युनियर आहेत। दाखव इकडे। तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे का? नाही। ओके, तुझा पाठ नाही बाबा, तू सांग। हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचं सर्वोपचार रुग्णालय हे मृत्यूचा सापळा या ठिकाणी बनलेला आहे। गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्व डिपार्टमेंट जे या ठिकाणी कार्यरत आहेत त्या ठिकाणी दुर्लक्षामुळे अक्षरशः शेकडो रुग्ण या ठिकाणी मृत पावलेले आहेत। याच्या संदर्भामध्ये आज आम्ही हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भामरे यांची या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे की कशा प्रकारे या ठिकाणी रुग्णांकडे दुर्लक्ष केलं जातं। त्याच्या अगोदर आम्ही अपघात विभागामध्ये गेलो, जनरल ओपीडीमध्ये त्या ठिकाणी गेलो, तसेच सर्जरी विभागामध्ये गेलो। आज ड्युटी असलेले डॉक्टर त्या ठिकाणी आढळून आले नाहीत। तसंच अतिदक्षता विभागामध्ये, म्हणजे जनरल ओपीडीमधनं जो पेशंट आपण अतिदक्षता विभागामध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो त्यावेळेला अतिदक्षता विभागामध्ये तो पेशंट व्हेंटिलेशनवरती घेतल्यानंतर व्हेंटिलेशन सिस्टीम त्या ठिकाणी योग्य प्रकारे कार्यरत केली जात नाही। व्हेंटिलेशन सिस्टीमचं कॅलिब्रेशन करणं म्हणजे त्याचं निर्जंतुकीकरण करणं त्या ठिकाणी आवश्यक असताना निर्जंतुकीकरण न केल्यामुळे त्या ठिकाणी अनेक रुग्ण त्या ठिकाणी दगावलेले आहेत। अनेक विभागांच्या आतमध्ये वार्डांमध्ये त्या ठिकाणी संबंधित डॉक्टर त्या ठिकाणी प्रेझेंट नसतात। ते नसल्यामुळे ज्युनियर डॉक्टर आणि सिनियर डॉक्टरवरती या हॉस्पिटलचा संपूर्ण कारभार सुरू आहे। ज्युनियर आणि सिनियर डॉक्टर आणि इंटर्नी डॉक्टरला त्या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता नसते। पेशंट क्रिटिकल झाल्यानंतर त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे तो संबंधित डॉक्टरला फोन लावू शकत नाही। त्यामुळे देखील अनेक रुग्ण त्या ठिकाणी दगावलेले आहेत। गेल्या 2 महिन्यामध्ये या ठिकाणी ज्या पॉयझनच्या केस आलेल्या होत्या त्या पॉयझनच्या केसमध्ये देखील सर्व पेशंट या ठिकाणी दगावल्यामुळे 2 महिन्यापासून हे रुग्णालय या ठिकाणी मृत्यूचा सापळा बनलेला आहे। अनेक वेळा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं करत असतो। या ठिकाणी येणारे गोरगरीब रुग्ण या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारची रुग्णसेवा मिळावी हा प्रयत्न या ठिकाणी आमचा असताना या ठिकाणी जे डॉक्टर्स आहेत ज्यांच्या ड्युट्या दररोज या ठिकाणी नेमून दिल्या जातात ते डॉक्टर ना त्या ठिकाणी ओपीडीला उपस्थित असतात ना त्यांच्या वार्डामध्ये उपस्थित असतात। रात्रीच्या वेळेला हे संपूर्ण रुग्णालय हे फक्त शिकाऊ डॉक्टरांवरती सुरू आहे। तसेच या ठिकाणी ज्या सिस्टर्स आहेत त्यांच्यावरती सुरू असल्यामुळे त्यांना देखील निर्णय घेणं अवघड होऊन बसतं पेशंट क्रिटिकल झाल्यानंतर। त्यामुळे या ठिकाणी सगळ्याच्या सगळे मृत्यू पावत आहेत। या सगळ्या गोष्टी आम्ही डॉक्टर भामरे यांच्या लक्षामध्ये आणून दिलेल्या आहेत। डॉक्टर भामरेंनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या रुग्णालयाचा जो मृत्यूदर आहे तो आम्ही निश्चितच त्याच्याविषयी अभ्यास करू आणि तो मृत्यूदर आम्ही कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू। अत्यंत धोकेदार, अत्यंत निंदाजनक असा हा प्रकार या ठिकाणी आहे आणि स्पॉट व्हिजिट केल्यानंतर अनेक डॉक्टर त्या ठिकाणी आढळून आलेले नाही आहेत। त्याच्या संदर्भामध्ये देखील आम्ही या ठिकाणी कंप्लेंट केली। आज मला शिवसेना उबाठा यांचे पदाधिकारी व आपले जिल्हा प्रमुख मान्य अतुल भाऊ सोनवणे यांनी निवेदन दिले। त्यांच्या ज्या रुग्णांबद्दल, रुग्णसेवेबद्दल, स्वच्छतेबद्दल काही कंप्लेंट्स होत्या
OPDमध्ये काही सिनियर डॉक्टर्स आढळून आले नाही, त्याबद्दल त्यांची तक्रार होती. त्याच्यावर नक्कीच आम्ही सदरील डॉक्टरांना मेमोज देऊन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करू आणि इथे येणाऱ्या गरीब रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार कसा मिळेल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याच्यावर जे जे गरज असेल ते सगळे उपाय करायला आम्ही तयार आहोत आणि करणार. हे आज मी शब्द देतो. आपण इथे आलात आणि रुग्णसेवा चांगल्या प्रकारे कशी होईल याच्यासाठी आपण काही सजेशन्स दिले, त्याच्यावर आम्ही नक्कीच पॉझिटिव्हली विचार करू. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.